मला आशीर्वाद दिला नाही तरी मी तुमच्या खात्यातून 1500 रुपये काढेन असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी अमरावतीमध्ये केलेलं होतं। या वक्तव्यानंतर संपूर्ण राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली। आमदार रवी राणा यांच्या विरोधात विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा उमटल्या। यावरती आता अमरावती काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांनी सुद्धा रवी राणांवरती चांगलाच पलटवार केलाय। ज्या शासकीय योजना असतात त्या योजना शासनाला राबवायचे असतात। शासकीय योजना ही कोणाच्या बापजाद्याची योजना नसून ती सरकारची असते, त्यामुळे अशा योजनेत देखील पैसे कोणी काढून घेऊ शकत नाही असा टोला बळवंत वानखेडे यांनी रवी राणांना लगावलाय। आमच्या जिल्ह्यातले एकाही महिलेनं बोलाव की या मेळाव्यामध्ये कुठे असं वक्तव्य गंभीरतेनं बोललो, हसी मजाकच्या खेळामध्ये भावा बहिणीच्या नात्यामध्ये हे वक्तव्य खऱ्या अर्थानं बोललेलं आहे। याच्यामध्ये कुठेही असं कोणाला वाईट वाटेल असं वक्तव्य नव्हतं। भाऊ नेहमी बहिणीला मदत करते, बहिणीकडून कधी घेत नाही आणि नेहमी भाऊ मदत करत राहील। ते काही स्वतःचे पैसे किंवा कोणाच्या बापदाद्याचे पैसे नसतात, ते सरकारचे असतात, लोकांच्या टॅक्समधून आलेले पैसे असतात आणि ते पैसे त्याचं नियोजन करत असताना जर लाडक्या बहिणीसाठी नियोजन झालं असेल आणि त्याच्यात जर कोणी म्हणत असेल की मला आशीर्वाद दिला नाही तर ते वापस घेऊ, मी हे एवढंच म्हणेन या प्रसंगी, हे ते कोणाच्या बापदाद्याची इस्टेट नसते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।